नमस्कार मंडळी, माझे ब्लॉग बघताय न बघून हसताय ना. हसलंच पाहिजे. तसं बी आज शनिवार असल्यामुळे आज होता माझा उपवास. बजरंग बली तोड दे दुश्मन की नली असं म्हणत वरीच्या तांदळावर उपवासाची सुरुवात करून गेलो बजरंग बलीच्या दर्शनाला. दर्शन घेतलं आणि आज जरा पावसाचं वातावरण असल्यामुळे भीत गेलो सह्याद्रीला भेटायला. मग सह्याद्रीला जरा गप्पा चप्पा मारल्या, त्याच्यासोबत कॉफी पिली आणि बाहेर पडलो. तेवढ्यात पावसाने मारली हादरी. मग काय भिजत आलो घरला. तसं बी व्लॉगचा नाद लय वांगळ. व्लॉग केल्याशिवाय मन काय भरत नाही. आता करायचं काय असं म्हणत पुन्हा लाल गाडी घेऊन निघालो कासला. आता तुम्ही म्हणत असाल हे किती वेळा जातोय हा कासला, येडाबीड आहे काय? तसं बी माझं मन आणि सातारकरांचं मन कासला किती वेळा भी न्या, जाणार म्हणजे जाणार असं म्हणून मी निघालो कासला. वाटेत लय मोठा फोटोग्राफर असल्यागत पावसाचा, रस्त्याचा आणि डोंगराचा व्हिडिओ घेत बसलो होतो. मन भरलं. मग गाडी काढली. आज काय पावसानं मला गाठायचं ठरवलं होतं. त्यो बी मला सोडत नव्हता, मी बी त्याला सोडत नव्हतो. एकटाच गाडीत असल्यामुळे अंगातली येडे चाळी करत मी पोहोचलो कास तलावाच्या कडेला. गाडी पार्क करून चालत तलावाची हिस्ट्री लय माहीत असल्यागत व्हिडिओ करत, जरा ओव्हर ॲक्टिंग करत लहानपणीच्या याच ठिकाणी चुली मांडून मटणाच्या पार्ट्या चालायच्या. तसं बी इथल्या पाण्यात बनवलेलं मटण एकदम झकास बनतं. व्हिडिओ काढून पुन्हा जरा खास आठवणीत रमायचं असं ठरवलं होतं. आणि कासला आलोय आणि जुन्या आठवणीत पुन्हा मनात घर केलं. इथले प्रत्येक पान, प्रत्येक फूल काहीतरी सांगून जातं. काही गोष्टींना साथ सोडली, काही माणसंही दूर निघून गेली. पण मी मात्र आजही त्याच आठवणीत हारून बसलोय. जो तो आला माझ्या आयुष्याशी खेळ करून निघून गेला. हसत राहायची सवय लावली मी स्वतःला, पण मनातलं दुःख मात्र कुठेच गेलं नाही. आज वाटतंय माझ्या मनातलं सगळं इथले प्रत्येक पानाला, प्रत्येक फुलाला समजत असावं. कारण काही वेदना अशा असतात ज्या शब्दांनी नाही तर फक्त शांततेनेच व्यक्त होतात. तुम्ही हसताय ना, हसत राहा. माझं दुःख चालत राहील, पण मी तुम्हाला हसवल्याशिवाय सोडणार नाही. माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा आणि कमेंट नक्की करा. कारण प्रत्येक व्हिडिओ मागं काही ना काहीतरी दडलेलं आहे. थँक्यू.